नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया न्यू दिल्लीसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025. ओके. याच्यामध्ये आपण पदांबद्दल बोलायला गेले मित्रांनो, सिनियर कोर्ट असिस्टंट सिनियर प्रोग्रामरसाठी वॅकन्सी असणार आहे. ज्युनियर कोर्ट असिस्टंट ज्युनियर प्रोग्रामरसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला टोटल ऑफ वॅकन्सी किती असणार आहे? 26 वॅकन्सी. बीटेक वाले इथं अप्लाय करू शकता, बीएससी कॉम्प्युटर वाले अप्लाय करू शकता, एमसीए वाले अप्लाय करू शकता, एमएससी वाले अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म पे सबमिट करायचा आहे. ओके. मित्रांनो, तुम्हाला काही याच्या काही फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुकला मेसेज करू शकता. मी तुमचा फॉर्म फिलअप करून देईन. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेऊनच असतो आपल्यासाठी. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला मित्रांनो. ओके. आता ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियातर्फे वॅकन्सी न्यू दिल्लीसाठी आपल्याला जॉब असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये सिनियर अँड ज्युनियर प्रोग्रामर 2025 साठी वॅकन्सी असणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बोलायला गेले तर ऑनलाईन आपल्याला इथे ॲप्लिकेशन फॉर्म इन्व्हाइट केलेले आहे. इंडियन सिटीजनशिप वाले अप्लाय करू शकता. क्वालिफिकेशन आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला जे असणार आहे 1 एप्रिल 2025 पर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे आपलं क्वालिफिकेशन कॅन्डिडेट्सला. ओके. याच्यामध्ये आपल्याला 6 पोस्ट असणार आहे सिनियर कोर्ट असिस्टंटसाठी आणि प्रोग्रामरसाठी ज्या ज्युनियर कोर्ट असिस्टंटसाठी याच्यामध्ये आपल्याला 20 पोस्ट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो ग्रुप बी ची असणारी इथं भरती, नॉन ग्रॅज्युएट भरती पोस्ट असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ द पोस्ट असणार आहे सिनियर कोर्ट असिस्टंट सिनियर प्रोग्रामरसाठी. ओके. याच्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन असणार आहे. आता मेथड ऑफ सिलेक्शन डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे. पे आपल्याला असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला सॅलरी 47,600 एवढी सॅलरी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. आणि एज लिमिट असणार आहे आपल्याला 18 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. कॅटेगरी आपल्याला सूट असणार असते. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. मास्टर डिग्री आणि कॅम्प्युटर आणि एमएससी वाले पण अप्लाय करू शकता 6 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये. बीएससी कॉम्प्युटर वाले फर्स्ट क्लास पास 60% मार्क्स पाहिजे. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स. डिग्री इन लॉ वाले अप्लाय करू शकता. त्यांच्यासाठी इथं आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे असतात. डिग्री इन लॉ वाले पण अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन स्ट्रीम जी असणार आहे रायटिंग असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. सेकंड असणार आहे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप टेक्निकल ॲप्टिट्यूड टेस्ट आणि आपल्याला प्रॅक्टिकल ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू असणार आहे, हे लक्षात द्यायचं आहे. आणि नेम असणार आहे आपल्याला पोस्ट आपल्याला ज्युनियर कोर्ट असिस्टंट ज्युनियर प्रोग्रामरसाठी आपल्याला असं असणार रिक्वायरमेंट 2025 साठी. आपल्याला सॅलरी असणार आहे लेवल 6 असणार आहे 35,400 पासून आपल्याला सॅलरी असणार मित्रांनो. 18 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. SC ST OBC NCL एक सर्व्हिसमॅनला इथं कॅटेगरी वाईज सूट असणार याच्यात एज क्रायटेरियामध्ये. ओके. डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीएससी कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन BCA वाले अप्लाय करू शकता. ओके. अशा पद्धतीने एक्झामिनेशन आपल्याला सेम असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, रिझनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला टेक्निकल ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे, प्रॅक्टिकल ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे. 4 स्टेज असणार आहे मित्रांनो आपले. ओके. याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. आता कॅटेगरी वाईज आपल्याला इथं सूट असणार आहे कॅटेगरीसाठी, शेड्यूल ट्राइबलसाठी. ओके. अशा पद्धतीने रूल्स वगैरे त्यांना भेटणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट्सला मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे इंटरव्ह्यू वगैरे असणार आहे. सगळं आपल्याला क्वालिफाय करायचं. सगळ्यामध्ये आपल्याला 50% मार्क्स आपल्याला मार्क पडले पाहिजे मित्रांनो. ओके. सांगण्यात आलेलं आहे क्वालिफिकेशनसाठी ज्युनियर पण सिनियरसाठी. आणि याची जी टेस्ट असणार आहे मित्रांनो दिल्ली NCR, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरू हे तुमचे आपले लोकेशन असणार आहे. याच्यापैकी दोन आपल्याला सेंटर आपल्याला चॉईस करून ठेवायचे एक्झामिनेशनसाठी. ओके. ऑनलाईन फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्मची फीज असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन फीज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे वेबसाईटवरून www.sci.gov.in. ओके. 1,000 रुपये फीज असणार. जनरल OBCसाठी 250 रुपये, SC ST एक सर्व्हिसमॅन, PWD ह्युमनसाठी असणार. युको बँक तर फी पे करण्यात येणार आहे. आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी दिनांक दिलेला आहे 6 जून 2025 पासून आपल्याला 27 जून 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचे. जनरल इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट्सला
अप्लाय करण्यासाठी सिनियर कोर्ट असिस्टंट आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंटसाठी दोघांसाठी आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके. आपण वेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो आणि एका पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. ओके. आपल्या मनावर आहे. वेगळी फी भरावी लागेल. आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनसाठी आपल्याला. ओके. याच्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे. आपल्याला जे पण आपल्याला लागणार आहे फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट, होमलँड डिक्लेरेशन झालं. त्यानंतर आपले आपले डॉक्युमेंट झाले एक्झामिनेशनचे, क्वालिफिकेशनचे. ओके. सक्सेसफुल आपल्याला फॉर्म भरून ॲप्लिकेशनची प्रिंटआउट वाचून घ्यायची, प्रिंटआउट काढून घ्यायची मित्रांनो. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला पे करून फीची पण आपल्याला रिसिप्ट काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे पेड झाल्यानंतर. नेचर्स वगैरे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ द डेट ऑफ बर्थ, डॉक्युमेंटेशन जे असणार आहे, 10th क्लास सर्टिफिकेशन, हायर सेकंडरी 12th क्लास 10th क्लास सर्टिफिकेशन, काउन्सिलिंगचं आपलं सर्टिफिकेशन, त्यानंतर नेम ऑफ द ग्रॅज्युएट नोटिफिकेशन, सगळे डॉक्युमेंट इंटरव्ह्यू टायमाला आपल्याला लागणार आहे मित्रांनो. नेम, सरनेम, सगळे डॉक्युमेंट आपले मॅच झालेले पाहिजे मित्रांनो. पेनल्टी रॉंग आन्सर, पेनल्टी असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. आपल्याला पेनल्टीच्या बाबतीत दिलेलं आहे, सगळी माहिती वगैरे याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. TED, SMS मार्फत तुम्हाला कडून ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाकायचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता अप्लाय करण्यासाठी 6 जून 2025 पासून 27 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके मित्रांनो. तुम्हाला कधी ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल, ज्यांना कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल त्याला तुम्ही सांगा, मेसेज करू शकता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला मी तुमचा फॉर्म भरून देईल मित्रांनो. ओके. आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला. तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे डाऊट रिलेटेड, आणि माझ्याशी काही बोलायचं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, विषय आयडी, फेसबुकला मेसेज करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. अप्लाय करण्याची पण टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, सोशल मीडियाच्या लिंक्स पण. ओके. जास्तीत जास्त मित्रपरिवारांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तिथं घेऊनच असतो. आता आपण भेटूया आता नेक्स्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.